आज तुळजापूर तालुक्यात वर्गातून जी तुळजापूर तालुक्यात विकासाची शासनामार्फत होणारे कामाचा उद्याच्याला लास्ट दिवस आहे टेंडरचा. ह्या तुळजापूर उपविभागीय अधिकारी बांधकाममध्ये 18 कर्मचारी टोटल. त्यात फक्त 2च कर्मचारी उपस्थित आहेत, एक इंजिनियर आणि एक शिपाई. 18 कर्मचारी असताना 16 कर्मचारी कुठे गेले असा प्रश्न निर्माण झालेला आहे. शासन एवढी पगार देतं, शासन TAD देतं, काही टेंडर मॅनेज करण्यासाठी यांच्या वैयक्तिक मिटिंगा कुठं गुत्तेदाराबरोबर चालू आहेत असा प्रश्न चालू झालेला आहे. सावरगाव ते खेमवाडी हा 50 लाख रुपयाचा रस्ता आहे. चिवरी ते लक्ष्मी मंदिर 1 कोटीचा रस्ता आहे. काडगाव ते खानापूर 30 लाखाचे 2 इस्टिमेट आहेत. जखमी तांडा ते येडोळा 40 लाखाचा आहे. हायवे ते मुदगुलेश्वर मंदिर हा 40 लाख रुपयाचा रस्ता आहे. एवढं शासन निधी देत असताना उद्याचा लास्ट दिवस असताना ह्यात गुत्तेदार आणि अधिकाऱ्याच्या राहिलेले 16 अधिकाऱ्याची मिलीभगत चालू आहे का? म्हणजे तुम्ही डांबर टाकू नका, खडी टाकू नका, फक्त पैसे आम्हाला द्या, रस्ता पाण्यात बी वाहून गेला तर आम्हाला काही घेणं देणं नाही. मग ही जनता 18% GST भरती, जनतेच्या पैशातून शासन जनतेपर्यंत सेवा पोचवण्यासाठी किंवा रस्ते चांगले व्हावे ह्यासाठी जर निधी खर्च करत असेल आणि ऑफिसमध्ये एवढ्या पगारी उचलून जर 16 कर्मचारी जर गैरहजर राहत असतील तर यावर जिल्हा परिषदेचे CO साहेब हे लक्ष घालून उद्याचे टेंडर रद्द करून परत एकदा पारदर्शक टेंडर करतील का हा विषय CO साहेबांच्या दालनात जात आहे.